हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे व मैत्रिणींचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. ताईंनो व्हिडिओ आहे रविवारचा. तर रविवारचं हे संध्याकाळचं रुटीन आहे. तर पानपुरी आणली होती बाहेरून, तर पानपुरी बनवली मस्त अशी आम्ही एन्जॉय केली. आणि संध्याकाळी मग 6-6:30चं रुटीन होतं. तर पानपुरी वगैरे आणली, मस्तपैकी बनवून खाल्ली आम्ही. म्हणजे बनवलेलीच होती, तर ती मी सगळं हे मिक्स करून खाल्ली आम्ही. खूप छान अशी होती. आणि मग संध्याकाळी रुटीन होतं स्वयंपाकाचं, तर पुरणपोळी केल्या होत्या. आणि हे गुरुवारचं आहे बघा. तर मी 1-2 व्हिडिओ याच्यामध्ये ॲड केलेत गणपतीच्या रेसिपी किंवा ब्लॉगमुळे मला काय जमलंच नाही. त्याच्यामुळं मी थोडं थोडं जे शूट केलं होतं तर ते मी दाखवलं. तर हे बघू शकता खेळत होते. बाबू हाय कर, हाय रामा कर. गुरुवारचा आहे बाबू रामा गेल्या गुरुवारचा आहे. रामा 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 रामा. मी ॲड म्हणजे व्हिडिओ काढला होता, तर थोडासा याच्यामध्ये ॲड केलेला आहे. तर पूर्णपणे मला गुरुवारचं रुटीन करायला भेटलं नाही त्याच्यामुळं. आणि हे बघू शकता हे शुक्रवारचं आहे. तर शुक्रवारी मी सत्यनारायणचा प्रसादाचा शिरा बनवला होता. याची रेसिपी मी वेगळी तुम्हाला टाकलेली आहे, अपलोड केलेली आहे बनवून. सत्यनारायणचा परफेक्ट प्रमाणामध्ये सत्यनारायणच्या पूजेचा प्रसाद. आणि इथं मग नंतर मी संध्याकाळी प्रसाद वगैरे झाल्यावर मी मोदक केले होते गणपती बाप्पांसाठी. रव्याचे मोदक थोडे केले होते आणि थोडासा प्रसाद ठेवला होता. तर बाहेर जे मंडळाचे गणपती बाप्पा होते त्यांना नेले होते 11 मोदक. अगोदर पण मी गव्हाच्या पिठाचे मोदक बनवले होते, ते सुद्धा त्यांना नेले होते. आणि नंतर मी आता पूजेच्या दिवशी जे खव्याचे मोदक असतात ते नेले होते. आणि हे रव्याचे मोदक थोडंसं डोक्यात हे झालं, तूप पेटली की म्हणले चला आपण सत्यनारायणचा पूजेचा प्रसाद तर बनवला आहे, पण बाप्पांना आवडीचे खास मोदक असतात, मग ते कशाचे पण असो, रव्याचे असो किंवा खव्याचे असो, मोदक हे मोदक असतात. तर मग म्हणले चला, मग प्रसाद तर केलेला होता, भरपूर असा प्रसाद होता. तर मग अर्धा प्रसाद ठेवला ना, अर्धे मग 11 मोदक बाप्पांना दाखवले तिसऱ्यांदा. यावेळेस बाप्पांनी मोदक बनवून घेतले परत. तर हे बघू शकता हे पानपुरी आणली होती, 4 प्लेट आणली होती. आणि पानपुरी पण एवढ्या लेट खाल्ली तर जेवणाला पण म्हणजे जेवण पण जास्त काही गेलं नाही. तरी पण उशीर झाला तर स्वयंपाकाला झाले होते 11 वाजले होते, कारण पुरणपोळीचा स्वयंपाक होता. आणि पुरणपोळीचा स्वयंपाक होता 11 पण नाही, 11:15 वाजले होते. तर इथं बघू शकता इथं भात केला, ज्या कुकरमध्ये चण्याची डाळ शिजवली होती त्यातच मी भात घातला होता. आणि इथं बघा पुरण पण माझं बनवून झालं होतं. पुरण वगैरे बनवून झालं होतं, पीठ मळलं होतं पुरणपोळीचं. इथं गुळवणी आता मी करायला ठेवत आहे. आणि इथं डाळीचं पाणीसुद्धा काढलं होतं, डाळ शिजलेलं. तर आता मसाला वगैरे काढून भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही कशा प्रकारे करता आमटी, कट्टाची आमटी, ते सुद्धा मला कमेंट करून सांगा, की माझ्या पद्धतीनेच करतात ते सुद्धा सांगा. आमच्या इकडं म्हणजे आमच्या इकडं घरामध्ये सासरे आमटीमध्ये, कट्टाच्या आमटीमध्ये तांदूळ पण घालतात थोडेसे. आणि जी डाळ असते ना आपली, ही डाळ काढतो ती डाळसुद्धा थोडीशी घालतात. तर मी कधी घालते कधी नाही, पण तांदूळ वगैरे मी सहसा घालत नाही. पण इथं माझ्या सासरचे तांदूळ वगैरे पण घालतात आमटीमध्ये थोडेसे वाटतावेळेस, तांदूळ, चण्याची डाळ आणि एवढंच. तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे? आणि बघा भरपूर असं लसूण, कढीपत्ता, नंतर मग मसाले वगैरे टाकले जातात आमटीला. आणि थोडी पातळच आमटी छान अशी लागते. तुमच्याकडे कशी पद्धत आहे आमटीची हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर आमच्याकडची पद्धत तुम्हाला सांगितली आणि दाखवली पण आहे भरपूर वेळेस. ते बघू शकता मस्त असं आमटीला फोडणी दिलेली आहे. आणि मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे. थोडीशी उतू गेली, खाली बसले काहीतरी करायला, फास्ट गॅस होता, थोडीशी उतू गेली. पटकन गॅस बारीक केला तर मस्त अशी तरी आलेली आहे बघा. खूप छान झाली होती आमटी. आणि इथं आता मला भांडे वगैरे पण लगेच घासून घेतले, पीठ मळून ठेवलं होतं. आता छान असं मळून घेते परत एकदा. आणि म्हणजे पोळे वगैरे करायला नंतर तर एक बघा पुरण वाटून मी पुरणाचे पण गोळे करून घेतलेत. मस्त असं पुरण पण झालं होतं. पीठही खूप छान असं आज खूपच नरम मळलं होतं. पण दरवेळेस थोडं वेगवेगळं ट्राय करत असते मी माझ्या रेसिपीसोबत किंवा व्हिडिओसोबत तुम्ही बघतच असता. तर हे थोडं पीठ जास्तच नरम मळलेलं म्हणजे सगळ्यात
तेवढ्यांचं मी बघते ना काय काय ताईंचं तर पीठ थोडं नरमच असतं भरपूर असं. म्हणजे चला आज आपण पण पीठ थोडं नरम करून बघूया पुरणपोळ्या कशा होतात. पण खरंच खूप छान अशा पुरणपोळ्या झाल्या होत्या मऊ लुसलुसीत. दरवेळेस करते त्यापेक्षाही आज थोड्याशा अजूनच छान झाल्या होत्या. असं ते बघू शकता मी सगळं ना पुरण सगळ्या पिठाच्या गोळे करून त्याच्यामध्ये भरून घेतलेलं आहे. सर्व गोळे करून घेतले आहे म्हणजे लगेच तर इथे छान अशा ना पुरणपोळ्या झाल्या होत्या. आणि ते बघू शकता सर्व ना असं मी पुरण भरून घेतलं पिठामध्ये. म्हणजे कसं पटापट पुरण लाटायला, म्हणजे जसं पटापट आपण पुरण लाटू ना तसं पटापट पोळ्या पण होत होत्या. सॉरी हे लाटू ना पोळ्या तशा पटापट पण होत होत्या. कारण तवा तापलेला असतो, पोळी लाटायला पण टाईम लागत नाही, थोडं शेकायलाच टाईम लागतो. ते बघू शकताय तवा गरम झाला आणि छान अशा पोळ्या झाल्या होत्या मस्त मऊ अशा लुसलुसीत. थोडी वेगळी पद्धत, वेगळी म्हणजे काय थोडं पीठच पातळ केलं होतं, अजून काय वेगळी नाही. पीठ दरवेळेस आपण जसं आपलं चपातीचं असतो तसं करत असते की थोडंसं अजून नरम, आणि जास्तच नरम मी केलं होतं. म्हणजे बघूया कशा होतात पोळ्या, जमतात का. पण जमतात, अजिबात तुटत नाही किंवा काही नाही. आम्ही गव्हाच्या पिठात त्यांनी थोडंसं मैदा पण टाकते, थोडासा, अगदी जास्त पण नाही. कारण जास्त मैदा टाकल्यावर काय होतं नंतर जेव्हा पोळ्या थंड होतात ना तेव्हा त्या वातड होतात आणि मग खायला पण होत नाही. त्यामुळं थोडंसंच मैदा टाकते, जास्त पण नाही टाकत. ते बघू शकताय मस्त अशा सगळ्या पोळ्या आहे ना टम्म फुगल्या होत्या. म्हणून मी थोडा मोठाच व्हिडिओ केला हा पोळ्यांचा. पोळ्या फुगता म्हणजे शेकता वेळेस, कारण की पूर्ण पोळ्या फुगत होत्या. असं एकही नाही की एकही पोळी फुगली नाही की काय नाही, फुगत होत्या सगळ्या. जेवढ्या पोळ्या केल्या ना बरोबर 11 पोळ्या झाल्या होत्या त्यांना. तर 11 पोळ्या पूर्ण एक नैवेद्याची होती. पूर्ण 11 पोळ्या फुगल्या होत्या, काठोकाठ एकदम टम्म अशा फुगल्या होत्या. खूप छान वाटतं ज्यावेळेस पोळ्या वगैरे अशा फुगतात ना, पोळ्या म्हणा चपात्या किंवा भाकरी, खूप छान वाटत होतं बघा. किती मस्त असे फुगली होती पोळी, खायला तेवढीच भारी वाटत होती. कसं असतं जेवढी पोळी फुगते तेवढी अजून म्हणतात नरम होत असते असो. आणि पोळ्या वगैरे झाल्या का मग भजे वगैरे करायचे होते. कांद्याचे भजे पण केले होते, पोळ्या स्लासला केल्या, नंतर मग कांद्याचे भजे वगैरे बनवले होते. काही जास्त नाही, थोडेच करायचे होते. मस्त असा स्वयंपाक केला होता. गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवला पुरणपोळीचा. आणि मस्त असं आमटी, भात, पुरणपोळी, कांदा भजे आणि गुळवणी आणि काय बोलतात ते पापड वगैरे तळले होते. कुरड्या वगैरे नाही आणल्या तर पापडच आणले होते. ते पापड वगैरे तळले होते. मस्त असा ना स्वयंपाक झाला होता, खूप छान. ते बघू शकताय मस्त. ताईंना व्हिडिओ आवडतात की नाही ते सुद्धा कमेंट करून सांगा. कारण नवीन जर माझ्या चॅनलवरती आला असेल, पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशा एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.